नमस्कार मैत्रिणींनो, मी सविया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, आज आपल्याला साध्या मशीनवरती फॉल कसं लावायचं, तिच्याचसोबत बघा हातसिलाई कशी करायची, जिथे कुठेच गुढी येऊ नये अशा पद्धतीने हातसिलाई कशी करायची, फॉल कसं धुवायचं, हे सुद्धा सगळं एकाच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर चला मग मैत्रिणींनो, व्हिडिओची सुरुवात करूया. तिच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. बघू शकता तुम्ही, कुठेच गुढी सुद्धा आलेली नाही. एवढी फिनिशिंगने आपल्याला हातसिलाई सुद्धा करायची आहे. ह्या साडीवरती आपल्याला फॉल लावायचा आहे. बघू शकता, ही ब्लाऊज सुद्धा मी शिवलेलं होतं. तिचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअरच केलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये 2-4 दिवसाच्या खाली. तर ह्या साडीला सुद्धा आता आपल्याला फॉल लावून द्यायचा आहे. ही क्लायंटची साडी होती. तर फॉल बघा, खूप सुंदरशी आणि खूप छान अशी साडी होती. आणि हिला ना तिने साध्या मशीनवरतीच फॉल लावलं तरी चालतं म्हटलं होतं, त्यासाठी मी व्हिडिओ बनवलेलं होतं. तर बघा, ही फॉल घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचं फॉल घेऊ शकता. इथे बघा, मी लक्ष्मीचं घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही घेऊ शकता, पण फक्त एवढं फॉल घ्यायचं की फॉलचा कलर वगैरे जाऊ नये धुताना. आणि फॉल ना जास्त मोठा पण नसू नये आणि जास्त लहान पण नसू नये, अशा पद्धतीचा आपल्याला फॉल घ्यायचा आहे. तर बघा, फॉलला ना 5 मिनिट छान असं पाण्यामध्ये डीप करून धुवायचं आहे. असं घट्ट मुठ्ठी धरून ना हिला पिळून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्राचं जेवढं पाणी आहे ना ते निघून जावं. फॉलला ना असं ओपन करायचं थोडंसं आणि हिला फडफड असं झटकायचं. जेवढं तुम्ही छान झटकलात ना तेवढं गुड्यासुद्धा पडणार नाहीत, म्हणजे आपल्या इस्त्रीला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि वाळायला सुद्धा नाही. जेवढं काही मॉइश्चर पाणी असेल ना ते असं झटकल्याने जातं. तर आता मी इस्त्रीसुद्धा करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता फॉलला. आणि इस्त्रीला ना जास्त वेळ लागत नाही तुम्ही जर झटकलात तर. आणि हिला वाळवायला सुद्धा ना जास्त वाळू द्यायचं नाही, थोडंसंच वाळवायचं, म्हणजे थोडंसं ओलं असलं की इस्त्रीसुद्धा छान बसते. आता जे साईडचं पार्ट होतं ना ते सुद्धा ह्याच मशीनवर मी शिवून घेणार आहे. एवढ्यासाठी ते पिको करण्यासाठी बाहेर कुठे जायचं म्हटले तर म्हणलं साध्या मशीनवर ही सुद्धा बघा, साईडचं जे पदर आहे ते कसं शिवायचं ते सुद्धा सांगते. डबल फोल्ड करून घ्यायचं आणि बघा असं बारीक फोल्ड करून साईडने असं शिवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि एकदम ना कडेने त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची. हिची ना खूप छानशी असं सुंदर फिनिशिंग सुद्धा येते. ह्या असं मारल्याने सुद्धा पिकोची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही. एवढ्या सुंदर तरीकेने हिच्यावरती सुद्धा सिलाई बसून जाते. सिलाई सुद्धा तुम्हाला मी दाखवते जवळून. बघू शकता, खूप छान अशी सिलाई सुद्धा दिसते आणि ना जास्त बाहेरून सुद्धा दिसत नाही आणि कुठे सुद्धा असं गुढी वगैरे पडत नाही, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे. तर बघा, खालचा जी पदर आहे ना ते सरळ पार्ट खाली ठेवायचं आणि उलटं जे आहे ना ते आपल्याला वरच्या साईडने ठेवायचं. आणि त्या कोपऱ्यातून, म्हणजे जी नेसता पदर असतो ना त्या साईडने आपल्याला 10 इंच वर ठेवायचं. नाही, खूप जणाला प्रॉब्लेम असते की किती इंचावर लावायचं काय नाही, ते कंप्लीट तुम्ही 10 ते 11 इंचावरती लावलं तरी चालतं. तर आता फॉल घेतलेला आहे बघा, फॉलसुद्धा सरळ आणि उलटं बघायचं, उलट्या साईडने खाली यावं, सरळ साईडवरती ठेवायचं, अर्धा इंच खाली फोल्ड करून घ्यायचं. आणि बघा, तिथून आपल्याला सिलाई मारताना एकदा फॉलला पॅक करून घ्यायचं आणि परत मग आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे. सिलाई ना बघा, एकदम साईडने कडेकडेने येऊ द्यायची, खालच्या साईडने फॉल दिसू नये या पद्धतीने बघा आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे. फॉल ना साडीच्या खालून आपल्याला दिसू नये, फक्त एवढी काळजी घ्यायची. आणि एकदम कडेने बघा बारीक टिप करून सिलाई मारून घ्यायची, खालच्या साईडने सुद्धा असं धागा दिसणार नाही, एवढी ह्याच्यात काळजी घ्यायची आहे. खूप सावकाश लावायचं, कारण कुठे गुढी वगैरे येऊ नये म्हणून. जर खाली गुढी आली ना वरच्या साईडला सुद्धा हमखास गुढी येतेच म्हणून. तर इथे ना आपल्याला लावताना खूप फिनिशिंगने हाताने असं साफ करत करत सावकाश असं लावायचं. आता खालच्या साईडला बघा, जे शेवटचं एंड आहे ना तिथे सुद्धा अर्धा इंच असं फोल्ड करून घ्यायचं, तिला पॅक करून घ्यायचं, म्हणजे डबल टेबल तिच्यावरती सिलाई मारायची. तर आता तुम्हाला फॉल ही ना मशीनवरती लावणं झालेलं आहे सिलाई. बघू शकता आता ह्याची फिनिशिंग सुद्धा किती छान आलेली आहे. खालच्या साईडला सुद्धा कुठेच दिसत नाही, एवढी छान असं फिनिशिंगने बसलेली आहे. आणि सिलाई सुद्धा दिसत नाही. तुम्ही पिकोच्या मशीनवर लावलात की साध्या मशीनवर हे सुद्धा कळणार नाही. तर चला मग हातसिलाई करून घ्यायचं. तर हातसिलाई करण्यासाठी बघा, 2 पदरी धागा घ्यायचा, सिंगल धागा घ्यायचा नाही. आणि जेवढं मोठं होईल ना तेवढं घ्यायचं, म्हणजे कुठे आपल्याला डबल धागा घ्यायची गरज पडणार नाही, एवढं काळजी घ्यायची. आणि बघा, असं तुमच्याकडे प्लेट वगैरे असले ना खाली, तर ती प्लेट घ्यायचं, किंवा मग रायटिंग पॅड वगैरे असलं तर त्याच्यावरती ना खूप फिनिशिंगने येते. तर बघा, सुईमध्ये मी धागा 2 पदरी ओवून घेतलेला आहे. सिंगल धाग्यानं करायचं नाही, जर सिंगल धाग्यानं केलं ना तर ती लवकर तुटते. यासाठी बघा डबल धागा यूज करायचा, कारण आपण धुताना वगैरे ना वॉश करताना ते धागा कुजतात आणि लवकर तुटतात. तर आता हातसिलाई करताना बघा, आधी ना साडीचं थोडंसं पदर साईडचं घ्यायचं आणि परत मग हा आपल्याला जे फॉलचा कपडा आहे ते घ्यायचं. बघू शकता, क्रॉसमध्ये जेवढं केलं ना तेवढं तुमच्या साडीचा फॉल खूप दिवस टिकतो आणि धागासुद्धा तुटत नाही.
थोडंसं साडीचा आणि थोडंसं फॉलचा कपडा घेऊन अशा पद्धतीनेच आपल्याला क्रॉसमध्ये पूर्ण हातचली करून घ्यायची. आणि बघा थोडं थोडं 2-3 टाके घातलं तर असं हाताने प्लेन करून घ्यायचं, म्हणजे कुठे गुढीसुद्धा येणार नाही. बघू शकता खालच्या साईडने सुद्धा किती छान असं फिनिशिंगने आलेलं आहे, कुठेच धागा दिसत नाही. आता सगळेच बघा फॉलला ना अशा पद्धतीने साडीचा थोडासा कपडा आणि थोडंसं फॉलचं थोडं थोडं घ्यायचं, म्हणजे खालचं पार्ट आपल्याला जी धागा आहे ना खालच्या साईडने दिसू नये म्हणून. तर अशा पद्धतीने हातचली करायची आणि हातचली करताना बघा हाताने ना सतत असं साफ करत जायचं, म्हणजे कुठे आपल्याला गुढी सुद्धा पडणार नाही. जर एका ठिकाणी गुढी पडली ना ती पुढच्या साईडला सुद्धा गुढी येतेच. तर 2-4 धागे केलं की हाताने साफ करत जायचं आणि खाली सुद्धा गुढी येऊ द्यायची नाही आणि वरच्या साईडला सुद्धा नाही. नाहीतर खूप जणांचा असा प्रॉब्लेम असतो, फॉल लावलं ना ते फॉल फॉल लटकून खाली येतो, किंवा मग बघा फॉलचे जे धागे आहेत आपल्या हातचले केलेलं ते तुटतात आणि ती खालीच्या साईडने दिसतात, तिथे गुढी पडते. असे खूप जणांचे प्रॉब्लेम असतात. अशा पद्धतीने मी जसं दाखवते ना त्या पद्धतीने तुम्ही फॉल लावला तर कुठेच गुढी पडणार नाही किंवा मग झोळ येणार नाही आणि खालच्या साईडला फॉलसुद्धा तुमचं दिसणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही लावून तरी बघा, तुमचं ही एकदम व्यवस्थित आणि खूप छान असं फॉल बसणार आहे. तुम्हाला पिकोच्या मशीनची सुद्धा गरज नाही. बघा तुम्ही घरच्या साध्या मशीनवर सुद्धा खूप सुंदर असं फॉल लावून शकता. जोपर्यंत हातचली करणं होत आहे तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. तर इथे बघा आता आपण साईडला सुद्धा आलेलो आहोत. तर बघा जिथे जे आपलं कोपरा आहे ना फॉलचं, तिथे असं 2-3 गाठ घालून घ्यायचं, जेणेकरून की तिथला धागा तुटू नये, कारण कॉर्नरचे धागे ना खूप लवकर तुटतात. आता बघा साईडला सुद्धा मी क्रॉसमध्ये असं हातचली करून घेतलं आणि लगेच हाताने साफ करून घेतलं. शेवटला सुद्धा बघा 2-3 असे गाठ घालून घेतले, म्हणजे ती धागा तुटू नये म्हणून. तर आता हिचं फायनल लुक तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशी साडीचा फॉल बसलेला आहे. खालच्या साईडला सुद्धा तुम्ही ओळखू शकणार नाही की फॉल कुठून लावलेला आहे आणि कुठे न लावलेला आहे. हे दोन्ही सुद्धा तुम्हाला इथे मी दाखवते. आणि वरच्या साईडला बघा कुठे गुढी आलेली नाही आणि खालच्या साईडला सुद्धा कुठेच गुढी आलेली नाही. एवढा छान असा फॉल बसलेला आहे. आता तुम्हाला मी खालच्या साईड म्हणजे वरची साईड दाखवते, कुठेच गुढी आलेली नाही. बघू शकता फॉल कुठं लावलेला आहे आणि कुठं नाही हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. अशा पद्धतीचा फॉल तुम्ही लावू शकता घरच्या घरी. तेही तुम्हाला पिकोच्या मशीनची सुद्धा गरज नाही. तुम्ही साध्या मशीनवर सुद्धा असं खूप छान असं फॉल लावू शकता. तर बघू शकता हा साडीचा फायनल लुक